स्वस्थ नारी उपक्रमांतर्गत महिलांनी स्वआरोग्याकडे लक्ष द्यावे. आमदार संग्राम जगताप. केडगाव देवीला दर्शनाला येणाऱ्या महिला व भाविकांची आरोग्य तपासणीला प्रारंभ. 9 दिवस चालणार आरोग्याचं शिबिर. रक्तदान शिबिराचाही समावेश. स्वस्थ नारी सशक्त परिवार या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात आरोग्य तपासणी औषधोपचार शिबिरं राबवली जात आहेत. महिलांनी स्वआरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतले पाहिजेत. माता सदृढ असेल तर परिवारालाही सदृढ ठेवण्याचं कार्य महिला करतात. मोफत आरोग्य शिबिरे व शासनाच्या आरोग्य योजनांचा सर्व नगरकरांनी लाभ घेण्याचं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव देवीला दर्शनासाठी येणाऱ्या महिला, बालक व भाविकांची आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. जिल्हा रुग्णालय, महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था, जय युवा अकॅडमी, उमंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं स्वस्थ नारी सशक्त परिवार उपक्रमांतर्गत केडगाव येथील एकता कॉलनी येथे 9 दिवस मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. पुढे आमदार जगताप यांनी समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था, जय युवा अकॅडमी या सामाजिक संस्था, बाळासाहेब पाटोळे, ॲडव्होकेट महेश शिंदे राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचं कौतुक केलं. प्रास्ताविकात बाळासाहेब पाटोळे म्हणाले की गेल्या 15 वर्षापासून प्रभागातील व समाजातील समस्या सोडवण्याचं कार्य तसेच शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं समग्र परिवर्तनाच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. शारदीय नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून महिलांच्या आरोग्यासंदर्भात जागृती करण्याचं कार्य हाती घेण्यात आलंय. केडगाव देवीच्या दर्शनासाठी येतात त्यांची आरोग्य तपासणी, औषधोपचार करून आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पाहुण्यांना योगासनांची पुस्तकं भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. या आरोग्य शिबिराला मान्यवर म्हणून माजी नगरसेवक मनोज कोतकर, भाजपचे माजी शहराध्यक्ष महेंद्र गंदे, नितीन शेलार, सुजय मोहिते, संध्या पावसे, समेंद्र पाटोळे, रावसाहेब काळे, विनोद साळवे, बाबू काकडे, उडानच्या अध्यक्ष आरती शिंदे, माहेर फाउंडेशनच्या रजनी ताठे, सूर्या मॉर्निंग ग्रुपचे राजकुमार चिंतामणी, वसंत डंबाळे, निलेश मेढे, जनकल्याणचे नितीन गोरडे, प्राचार्य संजय पडोळे, विनायक नेवसे, विनोद दुशिंग, सुनील सकट, माजी नगरसेविका आशाताई पवार, साहेबराव विधाते, भैयासाहेब कांबळे, रुपेश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, मंगलताई पाटील, रेखाताई विधाते आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना धिरडे, समुपदेशक बाळू इदे, मनपा आरोग्य विभागाचे डॉक्टर काजल पवार, लॅब टेक्निशियन स्मिता आंधळे, सिस्टर मंदाकिनी दळवे, संपूर्ण सुरक्षा केंद्राच्या क्षेत्रीय अधिकारी वैशाली कुलकर्णी, कार्यक्रम व्यवस्थापक सागर फुलारी, डॉक्टर संतोष गिरे आदींनी महिला पुरुषांची तपासणी केली. यावेळी ॲडव्होकेट महेश शिंदे यांनी सध्याच्या पावसाळी वातावरणात साथीचे आजार, डासांपासून होणारे विविध आजार टाळण्यासाठी घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केलं. शिबिर यशस्वी करण्यासाठी रामेश्वर राऊत, मिया सय्यद, नितीन अनारसे, सुभाष काकडे, महेश पेंटा, अरुण ढाकणे, श्रीनिवास नागुल, श्रीधर शेलार, अनिकेत कदम, गणेश निकाळजे, अशोक धुमाळ, सोपानराव कारखिले, अशोक भोसले, पोपट भोसले, दिलीप जाधव, रमेश गाडगे आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी अमोल बांबरकर, अहिल्यानगर. युवा अकॅडमी अहिल्यानगर यांच्या पुढाकारात आज आपल्याकडं हे शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. निश्चितच या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर एक मोठ्या प्रमाणामध्ये देवी मातेच्या दर्शनाकरता भाविक असतील, विशेषतः आमच्या माता भगिनी असतील, हे पायी या परिसरामध्ये येण्याचं काम दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये करत असतात. आणि इथे येत असताना अनेक ठिकाणी आपण पाहतो की माता भगिनी अगदी पहाटे 3 वाजल्यापासून तर रात्री उशिरापर्यंत ह्या काही माता भगिनी तर उपास असतात, बिगर चपलेच्या ते दर्शना करता येतात. पहाटे 3 पासून तर रात्री उशिरा 2 वाजल्यापर्यंत तसं असं म्हणावं लागेल की 24 तास दर्शन बारी इथं या 9 दिवसामध्ये दसऱ्यापर्यंत सुरू असतात. आणि इथं अनेक ठिकाणी इथं अन्नदानाचं उपक्रम हा मला वाटतं 7व्या माळीत जास्त होत असतो, कारण यात्रेचा दिवस 7व्या माळीचा असतो. आणि असताना बाळासाहेबांनी पुढाकार घेतला की इथं हे सगळ्या सुविधा मिळतात, पण आरोग्य तपासणी देखील केली पाहिजे. बऱ्याच वर्षापूर्वी इथं रस्ता नव्हता, पण जसा रस्ता झाला त्यावेळेसपासून आपला एक मोठा प्रश्न मार्गी लागला. म्हणजे उलटा आपल्या रेल्वे प्रोजेक्ट खाली उतरलो होतो देवी मातेच्या आपण जिथं दरवाजा आहे तिथपर्यंत कॉन्क्रीट झालं नाही. कुठल्याही प्रकारची गैरसोय आता भाविकाची होत नाही. आता पूर्वी आपल्याला कुठून जायचं हे प्रत्येक भक्तासमोर हा प्रश्न मनामध्ये असायचा की कुठल्या मार्गे जायचं. आणि बरेच भक्त केडगाव वेशीपर्यंत जायचे आणि तिथं अतिक्रमण काढलेलं नाही त्या वेशीपर्यंत लोक जायचे आणि तिथं ट्रॅफिक जॅम व्हायची. म्हणून त्या अतिक्रमण न काढल्यामुळे फार मोठा प्रश्न त्या नागरिकांपर्यंत होता. नागरिक तिथं अतिक्रमणामधून मार्ग काढून तिथं जाम व्हायचं, तिथे लोक तिथे यायचे. हा रस्ता बरोबर होता. पण आज दोन्ही रस्ते तिकडचा रस्ता असतात तिथेही म्हणून दादा आपण सगळ्यांनी मिळून
पूल केला. आपण म्हणजे भाजप असेल राष्ट्रवादी असेल सगळ्यांनी मिळून पूल केला आणि मग पूल झाल्यामुळे आता त्याच्यावरचाही रस्ता झाला. लोकांना तिथून आलं का तिथून आलं का हे सगळं सुविधा ही आपल्याकडं लोकांच्या माध्यमात, कारण लोकांनी जर आम्हाला संधी असते तिथून झालं नसतं. त्यामुळे लोक त्याला कारणीभूत आहेत की आज तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला मतारूपी आशीर्वाद दिला, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिथपर्यंत पैसा आणण्याचं काम झालं. केडगाव देवी रोड केडगाव एकता कॉलनी इथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, त्याचबरोबर मनपा आरोग्य विभाग, संपूर्ण सुरक्षा केंद्र, समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था, जय युवा अकॅडमी, उमंग फाउंडेशन, त्याचबरोबर सूर्या मॉर्निंग ग्रुप अशा विविध सामाजिक संस्था आणि चंद्रकांत पाटोळे यांच्या सहकार्यातून हे भव्य असं मोफत 8 दिवस शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. माननीय संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न करण्यात आलंय. शिबिर घेण्याचा उद्देश जो आहे, आता सध्या जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात पाहतोय आपण, ओला दुष्काळासारखी परिस्थिती आहे, विविध साथीचे आजार या काळात होत आहेत आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आवाहनानुसार स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत 7 दिवस हा अनोखा एक स्तुत्य असा उपक्रम विविध सामाजिक संस्था आणि चंद्रकांत पाटोळे यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी संपन्न होत आहे. या परिसरातील सर्व नागरिक, त्याचबरोबर देवीला हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येतात. त्या रस्त्यावरच हे शिबिराचं आयोजन करण्यात आल्या कारणाने अनेक नगर शहरातील भाविकांना या मोफत भव्य आरोग्य शिबिराचा लाभ घेता येईल. यामध्ये आयुष सारखा निसर्गोपचार देखील उपलब्ध केलेला आहे. त्याचबरोबर फक्त तपासणी नव्हे तर या ठिकाणी औषधे देखील मोफत दिली जाणार आहेत. तरी सर्व नगर शहरातील भाविकांनी, देवीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मी जय युवा अकॅडमी तर्फे या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द आपल्या अहिल्यानगर शहरातील केडगाव देवी रोड एकता कॉलनी येथे आरोग्य शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे. त्या शिबिरास जिल्हा परिषद आरोग्य विभाग, मनपा आरोग्य विभाग, सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर शहरातील जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने काही सहभागी संस्था याच्यामध्ये जय युवा अकॅडमी असतील, समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था, उमंग फाउंडेशन अशा विविध संस्था याच्यामध्ये सामील आहेत. आणि ह्या भागात जे आरोग्य शिबिर आपण आयोजन केलेलं आहे की येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना तिथल्या आरोग्य शिबिराचा लाभ घेता येईल या उद्देशाने आपण 8 दिवस हे शिबिर इथे आयोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या सर्व भाविकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं मी आप सर्वांना विनंती करू.